वसुधा आणि राकेशचा संसार वरवर पाहता अगदी सुखी होता. श्रीमंत, प्रेमळ नवरा, गोंडस मुलं आणि स्थिर आयुष्य, सगळं काही परिपूर्ण वाटावं असंच. 40 वर्षीय वसुधाच्या आयुष्यात अचानक एक रिक्षावाला तरुण मुलगा आला. वयानं लहान, बोलण्यात गोड आणि हळूहळू त्या आकर्षणाचं रूपांतर अनैतिक नात्यात झालं. वसुधा नवऱ्याशी खोटं बोलू लागली होती. घराबाहेर जाण्याचे बहाणे वाढले होते आणि ती त्या मुलासोबत लॉज हॉटेलवर जाऊ लागली होती. आपलं शरीर तिनं त्याला सोपवलं होतं. दुसरीकडे नवरा राकेश, जो तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा, मित्र काहीही बोलले तरी बायकोवरच विश्वास ठेवायचा. पण म्हणतात ना, सत्य कितीही लपवलं तरी एक दिवस समोर येतच. एक दिवस राकेशनं स्वतःच्या डोळ्यांनी वसुधाला त्या रिक्षावाल्यासोबत पाहिलं. काही प्रश्न विचारले त्याने, तर बायकोने उडवाउडवीची उत्तरं दिली. पण संशय आल्यामुळे एक दिवस पाठलाग करत त्यानं बायको व त्या रिक्षावाल्या मुलाला रंगेहात पकडलं आणि त्याच्या आयुष्याचा पायाच हल्ला. त्याने स्पष्ट शब्दात तिला सांगितलं की हे नातं मला मान्य नाही. जर तुला त्याच्यासोबतच राहायचं असेल, अनैतिक संबंध ठेवायचे असेल, तर माझं हे घर कायमचं सोड. राग, हट्ट आणि चुकीच्या प्रेमाच्या आहारी गेलेली बायको वसुधा खरंच नवऱ्याचं घर सोडून प्रियकराकडे निघाली आणि थेट आपल्या प्रियकराकडे जाऊन पोहोचली. त्यानं तिला एक खोली पाहून दिली, जिथं ते नवरा बायकोसारखं राहत. सुरुवातीला सगळं स्वप्नासारखं वाटलं, पण काही दिवसांतच वास्तव्य समोर आलं. आई बाबांना समजावतो, आपल्या वयात अंतर आहे, जरा वेळ दे, मग लग्न करू म्हणणारा तिचा तो प्रियकर रिक्षावाला स्वतःच्या लग्नासाठीच दुसरी मुलगी पाहू लागला. नवऱ्या मुलीचा फोटो पाहताच त्याची नियत बदलली आणि वसुधा ती फक्त एका खोलीत ठेवलेली गरज संपली की विसरली जाणारी व्यक्ती बनली. अपमान, दुर्लक्ष आणि फसवणूक सहन करत असतानाच एक दिवस त्याने धक्कादायक गोष्ट सांगितली. तुझ्या नवऱ्याला संपवून टाकू, त्याची प्रॉपर्टी घेऊ आणि आपण गुपचूप संबंध ठेवू म्हटलो होतो, पण तू ऐकलं नाही. तुझं वय माझ्यापेक्षा खूप आहे, आपल्याला मुलं कशी होणार? म्हणून नवरा बायको म्हणून आपण राहू शकणार नाही, लग्न करू शकणार नाही, कारण घरच्यांनाही ते मान्य नाही. त्या एका क्षणी वसुधाचे डोळे उघडले. ज्याच्यासाठी तिनं सगळं गमावलं, तोच माणूस तिचं आयुष्य संपवायला तयार होता. आणि मग ज्या दिवशी त्या रिक्षावाल्याचं लग्न होतं, त्याच दिवशी वसुधा थेट तिथं लग्न मंडपात जाऊन पोहोचली. तिने तिथे असं काही केलं की सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते लग्न मोडलं की तो सगळा एक डाव होता. त्यानंतर ती परत घरी आली, पण दारात आली असतानाच तिनं तिच्या सासू सासऱ्यांचं जे बोलणं ऐकून तिला आणखीन मोठा धक्का बसला आणि ती पुन्हा एकटीच तिथून जड पावलांनी माघारी निघून गेली. 1 वर्षानंतर एका आश्रमात तिचा सामना पुन्हा तिच्याच नवऱ्याशी आणि मुलांशी झाला. त्या अवस्थेत तिला पाहून राकेशनं तिला कधीकधी मुलांना भेटण्यासाठी घरी येण्याची परवानगीही दिली. पण एक दिवस ती अचानकच घरी आली आणि नवऱ्याच्याच कपाटात तिने जे काही पाहिलं त्याने तिच्या आयुष्याचा शेवटचा आधारही तुटला. मागे उभा असलेला नवरा राकेश जे काही बोलला ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. नेमकं काय पाहिलं असेल तिने त्या कपाटात? राकेशने असं काय सांगितलं असेल तिला? खरंच वसुधा बदलली होती का, की खूप उशीर झाला होता? रिक्षावाला प्रियकर अमोलचं लग्न तिने खरंच मोडलं, की सगळं आधीच ठरलेला एक प्लॅन होतं? स्वतःची चूक मान्य करून बायको वसुधा स्वतःला बदलते, आश्रमात राहून नव्यानं आयुष्य घडवते आणि पुन्हा एकदा नवरा राकेशचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करते. पण शेवटी तिच्या आयुष्यात असा ट्विस्ट येतो जो तिचं आणि नवरा राकेशचं नातं कायमचंच बदलून टाकतो. अनैतिक नातं नेमकं यांचं आयुष्य कुठपर्यंत घेऊन गेलं असेल? त्या कपाटातील रहस्य, या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. वसुधा साधारण 40 वर्षांची, दिसायला साधी, पण नजरेत एक वेगळीच थकवा आणि शांतपणा. आयुष्याने दिलेल्या जबाबदाऱ्यांनी जणू तिचं तारुण्य आधीच हरवलं होतं. त्या दिवशीही ती नेहमीप्रमाणे बाजारातून परत येत होती. हातात पिशव्या, मनात हजार विचार आणि समोर थांबलेली एक रिक्षा. मॅडम, कुठे जायचंय? रिक्षावाला शांत आवाजात म्हणाला. साईनगर, वसुधाने थोडक्यात उत्तर दिलं. तो होता अमोल. वय साधारण 30 असेल. डोळ्यांत आत्मविश्वास, चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा आणि बोलण्यात एक वेगळाच गोडवा. रिक्षा सुरू झाली, पण त्या प्रवासात काहीतरी वेगळं घडलं. मॅडम, रोज याच वेळी येता का तुम्ही? अमोलनं सहज विचारलं. वसुधा थोडी चकित झाली. हो, म्हणजे कधी कधी. ओह, मीही बहुतेक याच वेळी इथे असतो, तो हसत म्हणाला. तो संवाद छोटा होता, पण कुठेतरी मनाला स्पर्श करून गेला. त्या दिवशी वसुधा घरी पोहोचली, पण मन मात्र अजूनही त्या रिक्षातच अडकून राहिलं होतं. घरात पाऊल टाकताच नेहमीचंच वातावरण.
नवरा राकेश कामावरून थकून आलेला, मुलगा विकी एका कोपऱ्यात स्वतःच्या दुनियेत हरवलेला आणि मुलगी आर्या मोबाईलमध्ये गुंतलेली. आई, काय आणलं बाजारातून? मुलगी आर्यानं वर बघत विचारलं. काही नाही, नेहमीचंच, वसुधानेही उत्तर दिलं. पण आज ती वेगळीच होती. मनात एक हलकासा गोंधळ, एक अज्ञात ओढ. पुढचे काही दिवस गेले आणि नकळत वसुधा त्या रिक्षाची वाट पाहू लागली. रोज नाही, पण जेव्हा जेव्हा ती बाहेर पडायची तेव्हा तिची नजर त्या एका रिक्षेला शोधायची. आणि एक दिवस पुन्हा, मॅडम, परत भेटलो आपण, अमोल हसतच म्हणाला. वसुधाही हलकीशी हसली. हो, योगायोग बहुतेक. त्या दिवसानंतर योगायोग जास्तच घडू लागले. आठवड्यातून एकदा दोनदा आणि हळूहळू संवाद वाढू लागले. तुम्ही खूप शांत दिसतात, अमोल एकदा म्हणाला. वसुधा थोडीशी थांबली. आयुष्याने शिकवलंय ते, पण कधी स्वतःसाठी जगलात का? त्या प्रश्नाने वसुधा हादरली. तिनं कधीच विचार केला नव्हता या प्रश्नाचा, कारण तिचं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठीच गेलं होतं. नवरा, मुलं, घर आणि स्वतः यात ती कुठेच नव्हती असं तिला वाटलं. त्या दिवसानंतर वसुधा बदलायला लागली. ती जास्त बोलू लागली, हसू लागली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःबद्दल विचार करू लागली. एक दिवस अमोलने सहज विचारलं, तुमचा नंबर द्याल का मला? कधी रिक्षा हवी असेल तर? क्षणभर वसुधा थांबली, पण पुढच्याच क्षणी तिनं तिचा नंबर दिला. तेवढंच, पण तिथून सगळं बदलायला लागलं. सुरुवातीला फक्त रिक्षा हवी आहे इतकेच मेसेज, मग काय करता, मग जेवलात का, आणि हळूहळू रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या गप्पा. तुमच्याशी बोलताना खूप छान वाटतं, अमोलनं एकदा लिहिलं. वसुधा स्क्रीनकडे पाहतच राहिली. तिच्या आयुष्यात कुणी असं कधीच तिला म्हटलं नव्हतं. मलाही, तिनं हळूच उत्तर दिलं. त्या एका शब्दाने सगळं काही बदललं. आता ते फक्त रिक्षावाला आणि प्रवासी नव्हते, ते काहीतरी वेगळं बनत होते. एक दिवस त्यांनी ठरवलं, आज रिक्षामध्ये प्रवासी म्हणून नाही, फक्त सहज दुसरीकडे कुठेतरीच भेटूया. वसुधाचं हृदय जोरात धडधडत होतं. तिला माहिती होतं की ती चुकीच्या मार्गावर चालली आहे, पण तरीही ती थांबत नव्हती. त्या दिवशी ती घरातून बाहेर पडली, मैत्रिणींकडे जाते असं सांगून, आणि दूर बाहेर अमोल तिची वाट पाहत होता. त्या भेटीत शब्द कमी होते, पण भावना खूप होत्या. डोळ्यांत एक वेगळंच आकर्षण आणि मनात एक धोकादायक शांतता. तुम्ही खूप सुंदर आहात, अमोल म्हणाला. वसुधा थोडी लाजली. असं काही नाही, खरंच, फक्त कुणी पाहिलं नाही तुम्हाला. त्या वाक्यानं तिच्या मनात काहीतरी तुटलं आणि काहीतरी नवीन निर्माण झालं. त्या दिवसानंतर त्यांच्या भेटी वाढू लागल्या. आठवड्यातून एकदा दोनदा आणि कधी कधी जास्तच. वसुधा आता खोटं बोलायला लागली होती. घरात नवऱ्याला, मुलांना. राकेशला काहीतरी वेगळं जाणवत होतं. तू बदलली आहेस, तो एकदा म्हणालाही. काही नाही, वसुधा टाळत म्हणाली. पण सत्य वेगळंच होतं. एकीकडे अमोल, जो तिला समजून घेत होता, तिचं कौतुक करत होता, आणि दुसरीकडे तिचं संपूर्ण कुटुंब, जे तिच्यावरच अवलंबून होतं. तिचा मुलगा विकी, जो तिच्याशिवाय काहीच करू शकत नव्हता. तिची मुलगी आर्या, जी तिच्याकडे आदर्श म्हणून पाहत होती. पण वसुधा, ती आता स्वतःच्या भावनांमध्येच अडकली होती. एक रात्री अचानकच, माझं तुझ्यावर खूप प्रेम झालंय, अमोलचा तिला मेसेज आला. वसुधाच्या हातातून मोबाईल जवळपास खाली पडला. ती काही क्षण शांत बसली, डोळ्यांत पाणी, मनात वादळ. हे सगळं चुकीचं आहे हे तिला माहिती होतं, पण तरीही तिने हळूच टाईप केलं, मलाही तेच वाटतं. आणि त्या एका शब्दाने तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली तेव्हा आरशात स्वतःकडे पाहताना तिला एक वेगळीच वसुधा दिसत होती. चेहऱ्यावर हलकीशी चमक, डोळ्यांत काहीतरी लपलेलं, पण मनात मात्र भीती आणि आकर्षण यांचं विचित्र मिश्रण. त्या दिवसानंतर अमोल आणि वसुधा यांचं नातं फक्त बोलण्यापुरतं राहिलं नाही. आता ते एकमेकांना भेटायचे बहाणे शोधू लागले. रिक्षा हवी आहे हा मेसेज आता फक्त निमित्त राहिलं होतं. खरं कारण होतं एकमेकांना भेटणं. एक दिवस अमोल म्हणाला, आज थोडं दूर जाऊया, कुठे शांत जागी. वसुधा काही क्षण शांत राहिली. तिला माहिती होतं हे चुकीचं आहे, पण तरीही ती जायला तयार झाली. त्या दिवशी त्यांनी शहराच्या बाहेर एका हॉटेलमध्ये भेट घेतली. वातावरण शांत होतं, पण त्यांच्या मनात वादळ होतं. त्या भेटीनंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. हळूहळू त्यांच्या भेटी वाढल्या, कधी हॉटेल, कधी लॉज, आणि त्या प्रत्येक भेटीनंतर वसुधा आणखीन खोल त्या नात्यात अडकत गेली. कारण मनाने नाही तर आता शरीराने ते जवळ गेले. अमोल तिच्यासाठी आता सवय झाला होता, गरज झाला होता, आणि कदाचित व्यसनही. घरात मात्र सगळं बदलत होतं. राकेशला काहीतरी चुकतं हे जाणवत होतं. वसुधा आता आधीसारखी राहिली नव्हती. ती कमी बोलायची, कायम मोबाईलमध्ये गुंतलेली.
घरात असूनही घरापासून दूर वाटायची. एक रात्र नवरा राकेश कामावरून थकून आला होता. त्यानं वसुधाकडे पाहिलं. ती बेडवर बसून मोबाईलमध्ये काहीतरी करत होती. तो तिच्या जवळ गेला. हलकासा हात तिच्या खांद्यावर ठेवला. काय झालं? इतकी दूर का राहतेस माझ्यापासून आजकाल? तो हळू आवाजात म्हणाला. वसुधा थोडी चिडली. काही नाही, थकल्यासारखं वाटतंय, व्हा बाजूला म्हणाली. राकेशनं तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला, पण तिने लगेचच हात झटकला. नको, चिडचिड होते, सांगितलं ना, ती कठोरपणे म्हणाली. त्या एका वाक्यानं राकेश थबकला. चिडचिड? तो थोडा दुखावला. मी पण दिवसभर काम करतो, घरासाठी, मुलांसाठी. माझीही चिडचिड होते, पण मी असं वागतो का? वसुधा काहीच बोलली नाही. तिने फक्त नजर चुकवली. तू बदलली आहेस वसुधा. नवरा राकेशचा आवाज आता गंभीर झाला होता. खूप बदलली आहेस. काय चाललंय तुझ्या मनात? त्यानं डायरेक्टच विचारलं. काही नाही, तुम्ही उगाच जास्त विचार करता, ती उडवाउडवीचं उत्तर देत म्हणाली. पण सत्य वेगळंच होतं, कारण आता वसुधाच्या आयुष्यात अमोल सर्वात महत्त्वाचा झाला होता. राकेश, मुलं, घर सगळं मागे पडलं होतं. असेच काही दिवस गेले. आता वसुधा उघडपणे अमोलच्या रिक्षात बसताना दिसू लागली. आधी लोकांनी दुर्लक्ष केलं, पण हळूहळू चर्चा सुरू झाली. ती बघ, रोज त्या तरुण रिक्षावाल्यासोबत जाते, काहीतरी गडबड आहे. नवराच चांगल्या नोकरीला आहे. तरीही अशा कुजबुजीनं आता जोर धरला होता. एक दिवस ही गोष्ट राकेशच्या कानावर पडली. ऑफिसमधला त्याचा एक ओळखीचाच म्हणाला, अरे, काही गैरसमज नको करून घेऊ, पण तुझी बायको ती एका रिक्षावाल्यासोबत खूप दिसते म्हणे आजकाल. राकेश काही क्षण गप्प राहिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि राग दोन्हीही होतं. तू काय बोलतोयस? माझी बायको वसुधा अशी नाही आहे, तो ठामपणे म्हणाला. मी जे पाहिलं ते सांगितलं, बाकी तू बघ. तो माणूस निघून गेला. राकेशच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं, पण तरीही त्याने आपल्या बायकोवर विश्वास ठेवला. माझी वसुधा अशी नाही, तो स्वतःलाच पटवून देत होता. घरी आल्यावर त्यानं वसुधाकडे नीट पाहिलं. ती नेहमीसारखीच वागत होती, पण आता त्याला प्रत्येक गोष्टीत संशय वाटू लागला. आज कुठे गेली होतीस? त्याने सहज विचारलं. बाजारात. वसुधाने लगेचच उत्तर दिलं. एकटीच? हो. अजून कोण येणार? ती सहजपणे खोटं बोलत होती आणि राकेश तिच्यावर विश्वास ठेवत होता. पण बाहेरची दुनिया आता त्यांच्या नात्याचं सत्य ओळखू लागली होती. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे वसुधा आता त्या सत्याला थांबवण्याचा प्रयत्नही करत नव्हती. तिच्यासाठी रिक्षावाला प्रियकर अमोलच सगळं काही झाला होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळचं वातावरण काहीसं वेगळंच होतं. राकेश ऑफिसमधून नेहमीपेक्षा थोडा लवकरच घरी आला. घरात पाऊल टाकताच त्यानं चप्पल काढली, बॅग बाजूला ठेवली आणि नजर थेट हॉलमध्ये फिरली. वसुधा कुठे आहे? त्यानं थोड्या मोठ्या आवाजात मुलीला विचारलं. आर्या सोफ्यावर बसून मोबाईलमध्ये गुंतलेली होती. कानात इयरफोन, चेहऱ्यावर निर्विकार भाव. तिनं फक्त एकदा वर बघितलं. आई मार्केटला गेली आहे, येईल आता, ती सहज म्हणाली. राकेशनं घड्याळाकडे पाहिलं. वेळ थोडी जास्तच झाली होती. अजून आली नाही, तो पुटपुटला. तो शांतपणे सोफ्यावर बसला, पण मन मात्र अस्वस्थ होतं. घरात एक विचित्र शांतता पसरली होती. विकी एका कोपऱ्यात बसून स्वतःच्या खेळण्यात गुंतलेला, आर्या मोबाईलमध्ये आणि वसुधा कुठेतरी बाहेर. राकेशच्या मनात मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेले विचार पुन्हा डोकावू लागले. लोकांनी सांगितलेली गोष्ट की तुझ्या बायकोचे संबंध रिक्षाचालकासोबत, तसेच तिचं बदललेलं वागणं, आणि आता हा उशीर. मी उगाचच विचार करतोय का? त्यानं स्वतःलाच विचारलं. तेवढ्यात बाहेरून रिक्षाचा आवाज आला. राकेश उठला. नकळत त्याचे पाय गॅलरीकडे वळले. खाली नजर टाकताच त्याचं लक्ष एका रिक्षाकडे गेलं. रिक्षा थांबली होती आणि त्यात वसुधा बसलेली होती, पण ती एकटी नव्हती. समोर ड्रायव्हर सीटवर बसलेला तो तरुण, आणि राकेशची नजर त्याच्या चेहऱ्यावर खेळली. तोच असेल का लोकांनी सांगितलेला? रिक्षा थांबली होती, पण राकेशची नजर अजूनही एका गोष्टीवर अडकली. रिक्षाच्या आरशात तो तरुण अमोल आरशातून वसुधाकडे पाहत होता, आणि वसुधा त्याला बघून लाजून ती हसत होती. त्यांचं ते हसू साधं नव्हतं. ते हसू राकेशनं खूप वर्षांपूर्वी पाहिलं होतं, जेव्हा ती त्याच्यासोबत नवीन लग्न झाल्यावर हसायची. पण आज ते हसू कुणी दुसऱ्यासाठी होतं. क्षणभर राकेशच्या मनात काहीतरी तुटल्यासारखं झालं, पण तरीही त्यानं लगेच स्वतःला सावरलं. नाही, मी चुकीचं पाहतोय, तो स्वतःलाच समजावत होता. तो परत आत आला, जणू काही घडलंच नाही अशा चेहऱ्यानं. काही मिनिटांनी दरवाजा उघडला. वसुधा आत आली. आलीस? राकेश शांतपणे म्हणाला. हो, थोडा उशीर झाला ना आज, वसुधा पिशव्या ठेवत म्हणाली. राकेश तिच्याकडे नीट पाहत होता. तिच्या चेहऱ्यावर अजूनही तेच हलकंसं हसू होतं, जे काही वेळापूर्वी त्यानं पाहिलं होतं. कोण होता तो?
राकेशनं अचानक विचारलं. वसुधा थबकली. कोण? तिनं मुद्दाम अनभिन्न असल्यासारखं विचारलं. तो रिक्षावाला. राकेशचा आवाज आता थोडासा कठोर झाला होता. मी पाहिलं तुला. त्याच्याच रिक्षात येत होतीस आणि नेहमीच येते असंही ऐकलं. वसुधाच्या चेहऱ्यावर क्षणभर गोंधळ उमटला, पण तिनं लगेच स्वतःला सावरलं. अरे तो ओळखीचाच झाला आहे आता. पैसे जरा कमी घेतो आणि कटकटही करत नाही इतरांसारखा, ती हलकं हसत म्हणाली. आणि आता रोज मार्केटला जाते ना, म्हणून त्याच्याच रिक्षेत ये जा करते, बस इतकंच. राकेश तिच्याकडे संशयाने पाहत होता. मी ऐकलं आहे तू त्याच्यात रिक्षेत नेहमीच जाते, तो पुन्हा म्हणाला. अरे देवा, तुम्ही पण ना. वसुधा अचानक चिडली. उगाच लोकांचं ऐकून संशय घ्यायला लागलात का माझ्यावर? मी आता 40शीची आहे, तो लहान आहे. मी फक्त विचारतोय. राकेश शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हणाला. काही नाही आहे तसं. संशय घेताय तुम्ही, ती आवाज चढवत म्हणाली. त्या अचानक वाढलेल्या आवाजाने घरात तणाव निर्माण झाला. विकी घाबरून आईकडे पाहू लागला. त्याच्या डोळ्यांत भीती होती. आर्यानं मोबाईल बाजूला ठेवला. ती दोघांकडेही बघत होती, शांत, पण आतून सगळं समजून घेत होती. तिला जाणवत होतं की आईबाबांमध्ये काहीतरी बिनसलं आहे आणि त्या सगळ्यांमागे कुणीतरी तिसरं आहे. बस करा आता, आर्या हलक्या आवाजात म्हणाली. राकेश काही क्षण शांत राहिला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि काहीही न बोलता बाजूला झाला. वसुधा मात्र अजूनही चिडलेली होती. तिने पटकन किचनमध्ये जाऊन काम सुरू केलं, जणू काही घडलंच नाही असं. पण त्या दिवसानंतर घरातली शांतता अजूनच जड झाली. रात्री सगळे झोपले होते. वसुधा बेडवर पडली होती, पण तिच्या हातात मोबाईल होता. तिने हळूच स्क्रीन ऑन केला आणि अमोलला मेसेज टाईप केला. आज वाचले बाबा मी. काही सेकंदातच रिप्लाय आला. का गं राणी, काय झालं? वसुधाने पटकनच टाईप केलं. नवऱ्यानं पाहिलं मला तुझ्या रिक्षात आणि कुणीतरी त्याला आपल्याबद्दल काहीतरी सांगितलं आहे बहुतेक. पहिल्यांदाच संशय घेतला आहे त्याने असा. थोडा वेळ रिप्लाय आला नाही. मग अचानक, आपण आता सावध राहायला हवं, नाहीतर भेटणं मुश्किल होईल. अमोलचा मेसेज आला. वसुधाचं हृदय धडधडू लागलं. हो, आता कमीच भेटावं लागेल, तिनेही लिहिलं. हो, नाहीतर प्रॉब्लेम होईल, अमोलने उत्तर दिलं. वसुधा काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यांत आता भीती होती. जर कधी आपण पकडलो गेलो तर कायमचंच एकमेकांपासून दूर व्हावं लागेल. तिने हळूच टाईप केलं. त्या शब्दांनीच तिचं मन हललं. अमोलने फक्त एकच रिप्लाय दिला, हो. म्हणूनच सांभाळून राहू, जेणेकरून कुणी संशय घेणार नाही आपल्या नात्यावर. त्या रात्री वसुधाला झोप लागली नाही. एकीकडे तिचं कुटुंब, तिचा नवरा, तिची मुलं आणि दुसरीकडे अमोल, ज्याच्यावर ती आता अवलंबून झाली होती. ती दोन जगात अडकली होती आणि दोन्हीही जग तिला हळूहळू दूर नेत होते. पण सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे आता संशयाची सुरुवात झाली होती. आणि एकदा संशय मनात घर करून बसला की सत्य बाहेर येण्यासाठी फार वेळ लागत नाही. कारण राकेशच्या मनात आता संशयाचं बी पेरलं गेलं होतं आणि ते हळूहळू मोठं झाड बनत होतं. त्या दिवसानंतर तो पूर्णपणे बदलला. आधीसारखा निष्काळजी नवरा राहिला नव्हता तो. आता तो प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं लक्ष देऊ लागला होता. वसुधा कुठे जाते, कोणाशी बोलते, मोबाईलवर काय करते, सगळं. घरात काही लागलं तर आधीच वसुधा बाहेर पडायची, पण आता राकेश स्वतःच सगळं आणायला लागला. तू घरीच राहा, आपल्या मुलांकडे लक्ष दे, तो सरळ सांगायचा. वसुधाला हे सगळं जाणवत होतं आणि तिला ते अजिबात आवडत नव्हतं. कारण आता तिच्या आयुष्यात अमोलची सवय लागली होती. त्याच्याशिवाय एक दिवसही तिला पूर्ण वाटत नव्हता. ती आता राकेशचं बोलणं टाळू लागली. मी थोडी बाहेर जाऊन येते, मैत्रिणीकडे जाते, मार्केटला जाते, असे बहाणे करून ती घराबाहेर पडायची आणि थेट अमोलला भेटायला जायची. पण राकेशला हे सगळं पटत नव्हतं. कशासाठी रोज बाहेर जायचं, तो एकदा चिडूनच तिला म्हणाला. घरात बसून कंटाळा येतो. वसुधा थोडक्याचं उत्तर देत म्हणाली. मुलं आहेत, घर आहे, तेच बघ, राकेश कठोरपणे म्हणाला. त्या छोट्या छोट्या गोष्टींवरून आता रोजच भांडणं होऊ लागली. एक दिवस तर राकेशनं सरळ तिच्या डोळ्यांत बघतच विचारलं, तुझं आणि त्या रिक्षावाल्याचं काही चालू आहे का? त्या प्रश्नाने वसुधा क्षणभर हादरली, पण तिनं लगेचच स्वतःला सावरलं. काय बोलताय तुम्ही? लाज नाही वाटत असं विचारायला? ती चिडूनच म्हणाली. मी जे पाहतोय तेच विचारतोय. राकेशचा आवाज आता थरथरत होता. जर काही असेल तर सरळ सांग, मला ते मान्य नाही. त्या वाक्यानं वातावरण अजूनच ताणलं गेलं. वसुधा काहीच बोलली नाही. तिनं फक्त नजर वळवली. पण त्या दिवसानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली होती. राकेश आता त्यांच्यामध्ये अडसर बनला होता आणि हेच वसुधालाही खूप त्रास देत होतं.
त्या रात्री वसुधा पुन्हा मोबाईलमध्ये अमोलशी बोलत होती. तो खूपच संशय घेतोय आता, तिनं मेसेज केला. मग काय करायचं? अमोलने तिला विचारलं. मला तुझ्याशी भेटायलाच देत नाही. वसुधा त्रस्त झाली होती. तो कायम लक्ष ठेवतो. काही क्षण शांतता. मग अमोलचा मेसेज आला. आपण असं किती दिवस लपून भेटणार? त्या एका प्रश्नाने वसुधा थांबली. मग तिनं विचारलं. जर आपण खरंच एकत्र राहायचं असेल तर काहीतरी करावं लागेल. अमोलनं लिहिलं. वसुधाचं हृदय जोरात धडधडू लागलं. काय? तिचे हात थरथरत होते. काही सेकंदांनी अमोलचा रिप्लाय आला. तुझा नवरा? तोच प्रॉब्लेम आहे. त्या शब्दांनी वसुधाच्या मनात भीती आणि धक्का दोन्हीही निर्माण झाले. तू काय बोलतोयस? तिनं पटकनच टाईप केलं. मी खरं बोलतोय. अमोल शांतपणे लिहित होता. तो असेपर्यंत आपण कधीच एकत्र येऊ शकणार नाही. वसुधा काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिली. तिच्या मनात संघर्ष सुरू झाला. एकीकडे तिचं कुटुंब आणि दुसरीकडे तिचं प्रेम. मग काय करू? तिनं शेवटी विचारलं. अमोलनं काही क्षण घेतले आणि मग लिहिलं. आपण त्याला आपल्या आयुष्यातून दूर करायचं? त्या वाक्यानं वसुधाच्या अंगावर काटा आला. काय? कसं? तिचा श्वास अडकला होता. मी सगळं प्लॅन करतो, अमोलने लिहिलं. फक्त तू माझ्यासोबत राहा. त्या क्षणी वसुधाने काहीही विचार केला नाही. ना मुलांचा, ना नवऱ्याचा, ना भविष्यात काय होईल याचा. तिनं फक्त एकच रिप्लाय दिला की मी तुझ्यासोबत आहे. आणि तिथेच सगळं संपायला सुरुवात झाली. पुढचे काही दिवस दोघंही सावधपणे भेटू लागले. कमी वेळ, कमी जागा, पण प्रत्येक भेटीत आता एक वेगळीच गंभीरता होती. ते फक्त प्रेमात नव्हते आता, ते काहीतरी भयानक ठरवत होते. एक दिवस राकेशनं ठरवलं की आज सत्य शोधायचंच. तो शांतपणे ऑफिसला गेल्यासारखा निघाला, पण मध्येच परत आला आणि दुरून घरावर नजर ठेवू लागला. काही वेळाने वसुधा घराबाहेर पडली. राकेश तिच्या मागे गेला, सावधपणे आणि लपून. ती थेट एका ठिकाणी थांबली आणि काही मिनिटांनी अमोलही तिथे आला. दोघंही एकमेकांकडे पाहून हलकसं हसले, जणू जगात कुणीच नाही. पण त्यांना माहिती नव्हतं की कुणीतरी त्यांना पाहत होतं. तो म्हणजे राकेश. त्याच्या डोळ्यांसमोर सगळं स्पष्ट होतं. तो काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याच्या विश्वासाचा, प्रेमाचा, संसाराचा सगळ्यांचाच चुराडा होत होता. आणि अचानक तो त्यांच्या समोर गेला. वसुधा. त्या आवाजाने दोघंही दचकले. वसुधाचा चेहरा फिक्का पडला. अमोल एक पाऊल मागे गेला. राकेशच्या डोळ्यात राग नव्हता, तो पूर्णपणे तुटला होता. हेच चाललंय ना? तो शांतपणे म्हणाला. पण त्या शांततेतच वादळ होतं. वसुधा काहीच बोलू शकली नाही, कारण आज ती रंगेहात पकडली गेली होती आणि आता सगळं काही उघड होणार होतं. राकेशच्या डोळ्यांसमोर जे काही घडलं होतं त्यानंतर तो एक शब्दही न बोलता तिथून वळला. त्याच्या चालण्यात राग होता, वेदना होती आणि सगळ्यात जास्त विश्वासघाताची जखम होती. राकेश, ऐकून घे, वसुधा घाबरलेल्या आवाजात त्याच्या मागे धावत म्हणाली. पण तो थांबला नाही. तो सरळ घरी निघाला आणि वसुधाही त्याच्या पाठीमागे निघाली. तिच्या चेहऱ्यावर भीती होती, पण मनात मात्र काहीतरी वेगळंच सुरू होतं. घरी पोहोचताच दरवाजा जोरातच उघडला गेला. आर्या आणि विकी दोघंही दचकले. बाबा, आर्याने हळूच विचारलं. पण राकेश काहीच बोलला नाही. तो सरळ हॉलमध्ये उभा राहिला. त्याचा श्वास जोरात चालू होता, डोळे लाल झाले होते. काही सेकंदात वसुधाही आत आली. माझं ऐकून घे प्लीज, ती विनंती करत म्हणाली. आणि तिथून सुरू झाला तो भयंकर वाद. काय ऐकून घेऊ? राकेश अचानक ओरडला. जे पाहिलं ते खोटं आहे का? सांग. वसुधा गप्प. तुझं आणि त्या रिक्षावाल्याचं काय चाललंय? त्याचा आवाज घरभर घुमला. विकी घाबरूनच रडायला लागला. आर्या स्तब्ध उभी होती. तिला सगळंच समजत होतं. मी विचारतोय काही, उत्तर दे. राकेश पुन्हा ओरडला. चूक झाली माझ्याकडून, वसुधा हळू आवाजात म्हणाली, डोळे खाली घालून. त्या एका वाक्याने सगळंच संपलं. राकेश काही क्षण शांत उभा राहिला, जणू काही त्याला विश्वासच बसत नव्हता. म्हणजे खरं आहे ते? तो पुटपुटला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यानं ते थांबवलं. मला तुझे अनैतिक संबंध चालणार नाहीत, तो ठाम आवाजात म्हणाला. जर तुला तो माणूस इतका महत्त्वाचा वाटत असेल तर या घरात तुझ्यासाठी जागा नाही. घरात शांतता पसरली. तुला मी, माझी मुलं काहीच महत्त्वाची नाही ना? तो पुढे म्हणाला. तर सरळ सांग आणि निघून जा त्या माणसासोबत. वसुधा काही बोलली नाही, पण तिच्या मनात वेगळीच भावना होती. मी माझ्या मुलांचं बघून घेतो,
राकेश पुढे म्हणाला. पण मी तुझ्यासोबत आता राहू शकत नाही हे स्पष्ट आहे. त्या शब्दांनी जणू अंतिम निर्णय दिला होता. वसुधा बाहेरून शांत होती, पण आतून ती आनंदी होती. हो, कारण आता तिच्या समोरचा रस्ता मोकळा होत होता. आता कोणी चढवणारं नाही. तिच्या मनात विचार आला, आता मी अमोलसोबत राहू शकते. त्याच्यासोबत नवीन आयुष्य सुरू करू शकते. ती मनातच स्वप्न रंगवू लागली. हे एक वेगळंच घर, अमोलसोबतचं आयुष्य. कुणाचाही दबाव नाही, कुणाचंच बंधन नाही. पण बाहेरून मात्र ती पूर्णपणे वेगळीच वागत होती. माझं चुकलं, ती रडत म्हणाली. मला एक संधी द्याल का? राकेश शांत होता. तो काहीच बोलला नाही. त्याच्या शांततेतच उत्तर होतं. वसुधाने त्याच्याकडे पाहिलं, पण त्याच्या डोळ्यांत आता काहीच उरलं नव्हतं. मी इतकी चुकीची आहे का? ती पुन्हा म्हणाली. एक चूक झाली, पण तुम्ही मला माफ करू शकत नाही का? राकेश अजूनही शांत. ती काही क्षण थांबली आणि मग अचानकच आवाज चढवला. ठीक आहे, ती रागाने म्हणाली. जर तुम्ही मला माफ करणार नसाल तर मीच जाते हे घर सोडून. आर्या आणि विकी दोघंही घाबरले. आई, आर्या हळू आवाजातच म्हणाली. पण वसुधा आता पूर्णपणे वेगळ्याच मूडमध्ये होती. माझी चूक झाली, पण इतकी मोठी शिक्षा? ती नाटक करत म्हणाली. ठीक आहे, मीच जाते. राकेशनं फक्त एकदा तिच्याकडे पाहिलं, पण काहीच बोलला नाही. त्या नजरेत आता प्रेम नव्हतं, फक्त तुटले पण होतं. वसुधा वळली आणि आपल्या खोलीकडे निघाली. बाहेरून ती रागात होती, पण आतून ती आनंदात होती. हेच हवं होतं मला, ती मनात म्हणाली. आता कोणी थांबवणार नाही. ती खोलीत गेली, दरवाजा लावला आणि लगेच मोबाईल हातात घेतला. तिच्या चेहऱ्यावर आता हसू होतं. तिने पटकनच अमोलला मेसेज टाईप केला. मला आत्ताच्या आत्ता भेट, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मेसेज पाठवल्यावर ती काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिली. तिच्या मनात आता एकच विचार होता की आता सगळं काही बदलणार आहे. तिकडे अमोलला मेसेज मिळताच तो घाईघाईने तिच्या सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला. रात्रीची वेळ होती. रस्त्यावर दिव्यांचा मंद प्रकाश आणि वसुधा हातात बॅग घेऊन उभी होती. तिच्या चेहऱ्यावर उत्साह होता, डोळ्यांत चमक होती. वसुधा, अमोल थोडा गोंधळून म्हणाला. ही बॅग, तू कुठे चालली आहेस? वसुधा लगेचच त्याच्याजवळ आली आणि त्याला मिठी मारली. मी सगळं काही सोडून आले आहे, ती आनंदाने म्हणाली. तुझ्यासोबत राहायला. अमोल जरा थबकला. काय? त्यानं आश्चर्याने विचारलं. हो, वसुधा म्हणाली. आपल्याला आता कुणाला मारायची की कुणापासून काही लपवायची गरज नाही. सगळं संपलं. माझ्या नवऱ्याला सगळंच कळलं. अमोलच्या चेहऱ्यावर आता काळजी उमटली आणि तो हळू आवाजातच तिला म्हणाला. त्यानेच मला सांगितलं की जा, त्या माणसासोबत राहा. वसुधा हसत म्हणाली. म्हणूनच मी आले. आता आपण लग्न करू, एकत्र राहू, आपलं आयुष्य सुरू करू. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बोलत होती. जणू काही तिनं सगळं स्वप्न पूर्ण झालं असंच समजलं होतं. पण अमोल मात्र पूर्णपणे गोंधळला होता. त्याच्या मनात विचारांचा भाडीमार सुरू झाला. हे काय आहे? मी फक्त थोडं जवळ आलो आणि ही थेट घर सोडून आली. तो तिच्यापासून थोडासा दूर झाला. वसुधा, ऐक, तो शांतपणे म्हणाला. माझं तुझ्यावर प्रेम आहे, खरंच आहे. पण काय? वसुधा लगेच विचारू लागली. पण आजच्या आज मी तुला माझ्या घरी घेऊन जाऊ शकत नाही. अमोल थोडा घाबरत म्हणाला. माझे आई वडील आहेत, त्यांना समजावं लागेल आणि आपल्यात वयाचं अंतर आहे. वसुधाच्या चेहऱ्यावरचा आनंद हळूहळू कमी होऊ लागला. म्हणजे? ती घाबरून म्हणाली. तू मला घेऊन जाणार नाहीस? तसं नाही, अमोल तिला समजावत म्हणाला. फक्त मला थोडा वेळ दे, मी सगळं नीट करतो. वसुधा आता पूर्णपणे अस्वस्थ झाली. मग मी कुठे जाऊ? तिचा आवाज थरथरला. माझं घर संपलं, मी सगळं सोडलं, आता मी कुठे राहू? तिच्या डोळ्यांत पाणी आलं. अमोल काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला. घाबरू नकोस, मी आहे ना. तो म्हणाला. मी एक रूम बघतो, तिथे तू राहा काही दिवस. वसुधाला दुसरा पर्याय नव्हता. ती फक्त मान हलवून तयार झाली. काही वेळाने अमोलनं एका छोट्याशा इमारतीत एक खोली पाहिली. साधी, थोडी जुनाट, पण राहण्याजोगी होती. सध्या इथे राहा, तो म्हणाला. मी रोज येईन आणि सगळं ठीक करतो. वसुधा त्या खोलीत उभी राहिली आणि तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. हीच आपली सुरुवात आहे, ती मनातच म्हणाली. इथूनच आपलं नवीन आयुष्य सुरू होईल. ती खूप खुश होती. पण अमोल, तो मात्र आतून हादरलेला होता. मी हे काय केलं? तो स्वतःशीच विचार करत होता. हे एवढं पुढे जाईल असं मला वाटलं नव्हतं. त्या रात्री तो घरी गेला आणि त्यानं सगळं आईवडिलांना सांगितलं. त्याच्या आईच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. काय बोलतोयस तू? ती रागाने म्हणाली. तुझ्यापेक्षा मोठ्या बाईसोबत, आणि तीही लग्न झालेली.
त्याचे वडीलही संतापले. हे बरोबर नाही अमोल, ते कठोर आवाजात म्हणाले. दुसऱ्यांचा संसार तोडून स्वतःचं सुख मिळत नाही. पण बाबा, मला तिच्यावर प्रेम आहे, अमोल हळू आवाजात म्हणाला. प्रेम? त्याचे वडील कटू हसले. तुझ्या वयातली मुलगी नाही मिळाली तुला? त्याची आईही म्हणाली. तुझं आयुष्य अजून पुढे आहे, चुकीचा निर्णय घेऊ नकोस, त्या बाईपासून दूर राहा. अमोल दोन्हीकडून अडकला होता. एकीकडे आई वडिलांचा विरोध आणि दुसरीकडे वसुधा. त्याला काहीच समजत नव्हतं, पण तरीही तो रोजच वसुधाच्या खोलीवर जाऊ लागला. वसुधा त्याची वाट पाहत बसायची, त्याच्यासाठी जेवण बनवायची, त्याच्याशी गप्पा मारायची, जणू काही ते दोघं नवरा बायकोच आहेत. त्या छोट्याशा खोलीत त्यांचं वेगळंच जग तयार झालं होतं. ना कुठलं नातं, पण तरीही ते एकत्र राहत होते. वसुधासाठी तेच तिचं स्वप्न होतं, पण अमोलच्या मनात मात्र भीती वाढत होती. हे किती दिवस चालेल, तो विचार करत होता. आई वडील कधीच मान्य करणार नाहीत आणि ही पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे. त्याच्या मनात पश्चातापही होत होता, पण तो काही बोलत नव्हता. दुसरीकडे राकेश, तो पूर्णपणे तुटून गेला होता. घरात वसुधा नव्हती, तिची जागा रिकामी होती, पण तरीही तो स्वतःला सावरत होता. मुलं आर्या आणि विकी त्याच्याकडे पाहत होते. त्यांना वडिलांची गरज होती. त्यानं ठरवलं, मी कोसळलो तर सगळंच संपेल. तो कामावर जायचा, मुलांची काळजी घ्यायचा, आपलं घर सांभाळायचा. त्याने आपल्या आईवडिलांना काही दिवसांसाठी घरी बोलवलं. घरात थोडं वातावरण बदललं. त्याची आई मुलांकडे लक्ष देऊ लागली. त्याचे वडील त्याला धीर देत होते. सगळं ठीक होईल असं ते म्हणायचे. राकेश फक्त शांतपणे ऐकायचा, पण रात्री मात्र तो एकटाच बसून विचार करायचा की मी कुठे कमी पडलो, तिने असं का केलं. पण उत्तर नव्हतं. तरीही तो जगत राहिला. मी सगळं ठीक करेन, तो स्वतःलाच म्हणायचा. त्यांचं आयुष्य एका वेगळ्याच वळणावर आलं होतं. एकीकडे तुटलेलं नातं, दुसरीकडे मुलांची जबाबदारी आणि तिकडे वसुधा आणि अमोल. त्यांच्या नात्याला अजूनही कोणतंच नाव नव्हतं. आपला मुलगा आपल्यापेक्षा वयाने मोठ्या लग्न झालेल्या बाईच्या प्रेमात पडला आहे हे कळल्यापासून अमोलच्या आईवडिलांच्या मनात भीतीचं सावट पसरलं होतं. आता काहीतरी केलं नाही तर मुलाचं आयुष्य हातातून जाईल असा विचार त्यांनी केला आणि त्यांनी लगेचच त्याच्या लग्नासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली. नातेवाईक, ओळखी, गावातले लोक सगळीकडे चौकशी सुरू झाली. काही दिवसांतच त्यांना एक मुलगी सापडली. सुंदर, सुस्वभावी, शिक्षित आणि अमोलच्या वयाला साजेशी. आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. त्यांना वाटलं हीच मुलगी अमोलचं आयुष्य योग्य मार्गावर आणेल. अमोलला जेव्हा हे कळलं तेव्हा तो आधी खूप हट्ट करू लागला की मी लग्न करणारच नाही. तो ठामपणे म्हणाला, मला वसुधाशीच लग्न करायचं आहे. त्याच्या आवाजात हट्ट होता, पण मनात मात्र संभ्रमही होता, कारण त्यालाही माहिती होतं हे नातं समाजात कधीच स्वीकारलं जाणार नाही. त्याच्या आईनं त्याला समजावलं की बाळा, प्रेम करायला काहीच हरकत नाही, पण आयुष्य फक्त भावनांवर चालत नाही. उद्या समाजात तोंड दाखवायला जागा राहिली पाहिजे. वडिलांनीही कठोर शब्दात सांगितलं की आम्ही तुझं वाईट कधीच होऊ देणार नाही, योग्य निर्णय घे. काही दिवसांनी त्यांनी त्याला त्या मुलीचा फोटो दाखवला. फोटो हातात घेताच अमोल काही क्षण शांत राहिला. मुलगी खूप सुंदर होती. डोळ्यात निरागसपणा, चेहऱ्यावर गोड हसू. त्या क्षणी त्याच्या मनात काहीतरी हललं. त्याची नजर त्या फोटोवरून हटत नव्हती. आतापर्यंत तो ज्या हट्टाने वसुधासाठी उभा राहिला होता तो हट्ट अचानक कमी होऊ लागला. फक्त बघायला तरी जाऊ, त्याच्या आईनं शांतपणे सांगितलं. अमोलने काही क्षण विचार केला आणि मान हलवली. तो मुलगी बघायला गेला. घरात सगळं वातावरण प्रसन्न होतं. मुलगी समोर आली तेव्हा तो अक्षरशः तिच्याकडे पाहतच राहिला. तिचं बोलणं, वागणं, तिची साधेपणा, सगळं काही त्याला आवडलं. त्याच्या मनात पहिल्यांदाच एक वेगळीच भावना निर्माण झाली. ही माझ्या आयुष्याची जोडीदार होऊ शकते असा विचार त्याच्या मनात चमकून गेला. थोड्याच वेळात त्यानं होकार दिला. आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. आता अमोल त्या मुलीला भेटू लागला. दोघांमध्येही हळूहळू जवळीक वाढू लागली. फोनवर बोलणं, भेटणं, एकमेकांना समजून घेणं सगळं सुरू झालं. त्याच्या आयुष्यात एक नवीन वळण आलं होतं. पण दुसरीकडे वसुधा, ती त्या चार भिंतींमध्ये एकटीच अडकली होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती एकटी बसायची. खोलीत शांतता असायची आणि तिच्या मनात हजारो विचार. तिचं जग फक्त अमोलभोवती फिरत होतं. ती रोज संध्याकाळी त्याची वाट बघायची, दरवाजाकडे नजर लावून बसायची. आज तो नक्की येईल असा विश्वास ठेवायची. पण हळूहळू अमोलेनं कमी करू लागला. कधी तो बहाणे करायचा, आज खूप काम आहे, आज घरी काही प्रॉब्लेम आहे. कधी फोन उचलायचाही नाही.
वसुधा अधिकच बेचैन होत होती. तो बदलतोय का? तिच्या मनात शंका येऊ लागली. पण तरीही ती स्वतःलाच समजावत होती, नाही, तो माझ्यावर खूप प्रेम करतो, तो असं काही करणार नाही. पण सत्य काहीतरी वेगळंच होतं. एक दिवस वसुधा बाहेर पडली, थोडा हवा बदल म्हणून. ती रस्त्यावर फिरत होती. तेव्हाच तिच्या कानांवर काही शब्द पडले. अरे, आपल्या अमोलचं लग्न ठरलं म्हणे. हो, खूप छान मुलगी आहे. त्या शब्दांनी तिच्या पायाखालची जमीनच सरकली. काय? ती स्वतःशीच पुटपुटली. तिचं डोकं फिरायला लागलं. हे कसं शक्य आहे? ती विचार करू लागली. ती धावतच परत खोलीत आली. हात थरथरत होते. तिने लगेचच अमोलला फोन लावला. अमोल, मला आत्ताच्या आत्ता भेट, खूप अर्जंट आहे, ती घाबरलेल्या आवाजातच म्हणाली. संध्याकाळी अमोल घरी आला. दरवाजा उघडताच वसुधा त्याच्यासमोर उभी राहिली. डोळ्यांत राग, वेदना आणि भीती. तिनं त्याची कॉलर पकडली. तू मला धोका दिलास? ती जोरात ओरडली. अमोल दचकला. काय बोलतेस तू? तो म्हणाला. तुझं लग्न ठरलं आहे. ती थेट मुद्द्यावर आली. अमोल काही क्षण शांत राहिला आणि मग नजर चुकवतच म्हणाला. वसुधा, ते शक्य नाही. काय शक्य नाही? ती आणखी चिडली. आपलं लग्न, अमोल हळू आवाजात म्हणाला. आपल्यात वयाचं अंतर आहे. माझे घरचे कधीच मान्य करणार नाहीत. त्यांनी माझं लग्न दुसरीकडे ठरवलं आहे. त्या शब्दांनी वसुधाच्या मनात जणू काही वीज कोसळली. मग माझं काय? ती ओरडली. मी सगळं सोडलं तुझ्यासाठी, माझं घर, माझी मुलं, माझं आयुष्य, आणि तू म्हणतोयस शक्य नाही. अमोलही आता चिडला. तुला कोणी सांगितलं होतं का घर सोडायला? तो कठोर आवाजात म्हणाला. मी जबरदस्ती केली होती का? आता वसुधा थबकली. माझ्या वयाची तुझी मुलगी आहे, तो पुढे म्हणाला. तुझा नवरा चांगला कमवता होता, सगळं होतं तुझ्याकडे, पण तूच सगळं सोडलंस. त्याच्या शब्दात आता क्रूरता होती. मी फक्त थोडी मजा करायला आलो होतो, तो निर्लज्जपणे म्हणाला. तुझ्या पैशांवर मजा करू असं वाटलं होतं, पण तू तर सगळं सोडूनच माझ्याकडे आलीस. हे ऐकून वसुधाच्या पायाखालची जमीन पूर्णपणे सरकली. तिच्या डोळ्यांत अश्रू आले. तिला राकेशचं बोलणं आठवू लागलं. हे मुलं चांगली नसतात, ते फक्त फायदा घेतात. तू खूप भोळी आहेस, कुणावरही पटकन विश्वास ठेवतेस. तिने अगदी तसंच केलं होतं, आणि आज तोच अमोल तिला अपमानित करत होता. आपला संसार होणार नाही, अमोल पुढे म्हणाला. तुझं वय किती आहे? आपल्याला मुलं कशी होणार? मी माझा संसार कसा करू? वसुधा स्तब्ध उभी होती. मी तुला आधीच सांगितलं होतं, तो म्हणाला. नवऱ्याला संपवू, त्याची प्रॉपर्टी तुझ्या नावावर करू, सगळे एकत्र राहू, पण तूच नाही म्हणत होती. तिच्या अंगावर काटा आला. आता तू इथेच राहा, तो पुढे म्हणाला. आपल्यातलं नातं कुणालाही कळायला नको. आपण चोरून भेटत राहू. माझ्या होणाऱ्या बायकोलाही काही कळायला नको. त्या शब्दांनी वसुधाला पुन्हा एकदा जबरदस्त धक्का बसला. तिचं सगळं जग एका क्षणात कोसळलं होतं. वसुधा त्या छोट्याशा खोलीत एकटीच बसली होती, भिंतीकडे बघत, डोळे पाणावलेले, आणि मनात एकच प्रश्न घोळत होता की मी काय चूक करून बसले. तिने स्वतःकडेच पाहिलं, तिच्या निर्णयांकडे, तिच्या भावनांकडे, आणि तिला जाणवलं की एका क्षणाच्या आकर्षणासाठी तिनं सगळं काही गमावलं होतं. नवरा, मुलं, घर, सगळं. अमोल समोर बसला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर आता तीच माया नव्हती. तो तिला समजावत होता, पण त्याच्या शब्दांत खरी काळजी नव्हती, फक्त स्वतःचा बचाव होता. वसुधा, अजूनही वेळ गेली नाही. तू तुझ्या घरी परत जा किंवा इथेच राहा, पण आपल्यातलं नातं असंच ठेवावं लागेल, चोरून लपून. त्याला नाव देता येणार नाही, तो शांतपणे म्हणत होता. त्या शब्दांनी वसुधाला जणू कुणीतरी घट्ट पकडलं होतं. तिला वाटलं ती कुठेच राहिली नाही, ना तिचं घर राहिलं, ना तिचं हे नातं. सगळीकडून ती अडकली होती. हा माणूस इतका खोटारडा कसा असू शकतो? ती मनात म्हणाली. याने मला कशा प्रकारे फसवलं, माझा संसार उद्ध्वस्त केला, माझ्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तिच्या डोळ्यांसमोर आर्या आणि विकीचे चेहरे येऊ लागले, त्यांच्या डोळ्यांतला विश्वास, आणि तिनं तोच विश्वास तोडला होता. बरं झालं, ती अचानक मनात म्हणाली, की बरं झालं मी याच्या बोलण्यावरून राकेशला काही केलं नाही, नाहीतर आज मी स्वतःलाच माफ करू शकले नसते. ती हळूहळू वास्तव्यात येत होती, आणि मग तिच्या मनात एक वेगळाच विचार आला की अमोलने मला फसवलं, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आणि आता तो दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार नाही. हे असं होऊ शकत नाही. त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. त्या विचाराने तिच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक आली. तिनं शांतपणे सगळे पुरावे गोळा केले, त्यांचे फोटो, मेसेजेस, कॉल रेकॉर्ड, सगळं काही. तिचं मन आता ठाम झालं होतं. ज्या दिवशी यांचं लग्न असेल त्या दिवशी मी सगळ्यांसमोर याचं खरं रूप दाखवणार, ती मनाशी म्हणाली. काही दिवसांनी तो दिवस आला.
लग्नाचा मांडव सजला होता. सगळीकडे आनंदाचं वातावरण, मंगलाष्टकांची तयारी सुरू होती, पाहुण्यांची गर्दी, सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. आणि त्याचवेळी वसुधा तिथे पोहोचली. तिच्या हातात बॅग आणि चेहऱ्यावर ठामपणा. ती थेट नवरीकडे गेली. मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे, ती शांत पण ठाम आवाजात तिला म्हणाली. नवरी थोडी गोंधळली, पण तिच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं दिसत होतं, त्यामुळे ती थांबली. वसुधाने तिच्या मोबाईलमधले पुरावे दाखवायला त्या नवरीला सुरुवात केली. हा तुझा होणारा नवरा आणि मी. तिनं सगळं सांगितलं. त्यांचं नातं, त्यानं दिलेली वचनं आणि शेवटी त्याने केलेला तिचा विश्वासघात. नवरीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तिच्या पायाखालची ही जमीन सरकली. ती थरथरत तिथं उभी राहिली. हे खरं आहे का? तिने हळू आवाजातच विचारलं. वसुधाने शांतपणे तिला होकार दिला. नवरीने लगेचच तिच्या आईवडिलांना बोलवलं. मला या मुलासोबत लग्न करायचं नाही, ती ठामपणे म्हणाली. मांडवात एकच गोंधळ उडाला. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. अमोल धावतच तिथे आला की काय झालं, तो घाबरूनच म्हणाला. पण त्याच्या डोळ्यांसमोर वसुधा उभी होती. त्याला आता सगळं समजलं. ही बाई खोटं बोलते आहे. तो लगेचच ओरडला. हिचं चरित्र चांगलं नाही, ही आरोप लावते आहे. तो नवरीला समजवण्याचा प्रयत्न करू लागला, पण आता उशीर झाला होता. नवरीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. मला अशा माणसासोबत आयुष्य घालवायचंच नाही, ती स्पष्टपणे म्हणाली. आणि त्या क्षणी ते लग्न मोडलं. अमोल पूर्णपणे कोसळला. त्याच्या चेहऱ्यावर भीती, राग आणि अपमान सगळंच एकत्र दिसत होतं. वसुधा त्याच्याकडे गेली, त्याची कॉलर पकडली. तू मला धोका दिलास, ती रागाने म्हणाली. तुझ्यासारखे पुरुष पैशांसाठी काहीही करू शकतात, हे मला आज समजलं. तिच्या आवाजात वेदना होती. मी सोन्यासारखा माझा संसार मोडला तुझ्या प्रेमासाठी, आणि तू फक्त माझा वापर केलास. अमोलने तिला दूर ढकललं. तो लगेचच नवरीकडे धावत गेला की ती खोटं बोलते आहे, तिच्यावर विश्वास ठेवू नको, तो विनंती करू लागला. पण कुणीही ऐकायला तयार नव्हतं की सगळंच संपलं होतं. वसुधाने सगळ्यांसमोर अमोलचा अपमान केला आणि तिथून निघून गेली. अमोलही तिच्या मागे धावत आला की वसुधा थांब, तो ओरडला. मला माफ कर, आपण आता लग्न करू, चल एकत्र राहू. तो तिच्या मागे विनवणी करत होता, पण वसुधा आता पूर्णपणे बदलली होती. तिला अमोलचा खरा चेहरा समजला होता. ती थांबली, त्याच्याकडे वळून पाहिलं आणि शांतपणे त्याला म्हणाली की आता खूप उशीर झाला आहे. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त कठोर निर्णय होता. तिने आपली बॅग उचलली आणि दुसऱ्या दिशेनं चालायला सुरुवात केली. एकटी, पण यावेळी जागरूकपणे. तिच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होणार होता, पण यावेळी ती कुणावरही आंधळा विश्वास ठेवणार नव्हती. वसुधा थकलेल्या पावलांनी चालत होती. मनात हजारो विचार, डोळ्यांत अपराधाची जाणीव आणि छातीत एकच आशा की राकेश मला आता माफ करेल का. इतक्या दिवसांनी ती आपल्या घराकडे परत येत होती. तेच घर जिथून ती स्वतःच्या पायांनी बाहेर पडली होती. तेच घर जिथे तिचं सगळं आयुष्य होतं. नवरा, मुलं, आठवणी आणि आता फक्त एक प्रश्न की तिला परत तिथे जागा मिळेल का. 6 महिने ती दुसरीकडे राहिली होती, फक्त एका चुकीच्या निर्णयासाठी, एका खोट्या प्रेमासाठी. त्या 6 महिन्यात तिचं सगळं काही हरवलं होतं, पण त्या 6 महिन्यात राकेश, तो मात्र हळूहळू सावरत गेला होता. त्यानं स्वतःला उभं केलं मुलांसाठी. त्यानं आपल्या दुःखाला बाजूला ठेवलं जबाबदारीसाठी. तो तुटला होता पण कोसळला नव्हता. वसुधा घराच्या दाराशी पोहोचली. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. तिनं दरवाजा ठोठवण्याआधीच आतून आवाज येत होते. तिचे सासू सासरे राकेशची बोलत होते की राकेश आता सगळं विसर, दुसरं लग्न कर, आयुष्य पुन्हा सुरू कर. तिची सासू म्हणत होती, हो तुझं आयुष्य अजून आहे, मुलांसाठी एक आई लागते, सासरेही म्हणाले. वसुधा दरवाजा बाहेरच थांबली. तिचे पाय जड झाले. ती ऐकत होती आणि पुढच्याच क्षणी राकेशचा आवाज आला, शांत पण ठाम. माझी मुलं हीच माझी जबाबदारी आहे. मी आता दुसऱ्या स्त्रीवर विश्वास ठेवू शकत नाही, तो म्हणाला. माझ्या बायकोने मला धोका दिला, आमचा संसार मोडला, म्हणून मी दुसरं लग्न करून माझ्या मुलांचं आयुष्य पुन्हा धोक्यात घालणार नाही. त्या शब्दांनी वसुधाच्या डोळ्यांत अश्रू आले. तिच्या हातातून बॅग खाली पडली, आवाज झाला आणि सगळ्यांचं लक्ष दरवाजाकडे गेलं. दरवाजा उघडला आणि वसुधा तिथे उभी होती, अस्तव्यस्त, थकलेली, डोळ्यांत पाणी आणि चेहऱ्यावर अपराध. काही क्षण सगळे स्तब्ध झाले. आई, आर्याच्या तोंडून हळू आवाजात शब्द निघाला. वसुधा पुढे आली आणि सगळ्यांसमोर हात जोडले. मला माफ करा, ती रडत म्हणाली. मी खूप मोठी चुकी केली, मला माझी चूक समजली आहे. ती सासू सासऱ्यांकडे पाहत होती, मुलांकडे पाहत होती, पण राकेशकडे पाहण्याची तिच्यात हिंमत नव्हती. राकेश मात्र शांत उभा होता.
त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. तो काहीच बोलला नाही. काही क्षण तो तसाच उभा राहिला आणि मग एक शब्दही न बोलता दरवाजा बंद केला. तो आवाज वसुधाच्या मनात घुमत राहिला, जणू तिच्यासाठी सगळं कायमचंच बंद झालं होतं. ती तिथेच उभी राहिली काही क्षण आणि मग जड पावलांनी वळली. ती चालत राहिली. कुठे जाते आहे, का जाते आहे, तिलाही माहिती नव्हतं. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. मनात फक्त एकच भावना, पश्चाताप. चालता चालता ती एका आश्रमाजवळ पोहोचली. शांत जागा, साधं वातावरण आणि तिच्यासारख्या अनेक लोकांचं आयुष्य तिथे चालू होतं. ती आत गेली आणि तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. कदाचित इथेच मला थोडं समाधान मिळेल, ती मनात म्हणाली. आश्रमात तिने हातात येईल ते काम करायला सुरुवात केली. साफसफाई, स्वयंपाक, इतरांची मदत. ती स्वतःला पूर्णपणे कामात गुंतवू लागली. कारण जेव्हा ती रिकामी बसायची तेव्हा तिच्या मनात तेच विचार यायचे की मी माझ्या नवऱ्याला धोका दिला, मी माझ्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तो गिल्ट तिला सतावत राहायचा. म्हणून ती काम करत राहिली, स्वतःपासून पळण्यासाठी. दिवस गेले, महिने गेले आणि जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालं. त्या एका वर्षात वसुधा खूप बदलली होती. तिच्या चेहऱ्यावरची चमक गेली होती, पण डोळ्यांत आता समजूत आली होती. आणि एक दिवस आश्रमात मोठी तयारी सुरू झाली. राकेश आपल्या मुलांना आणि आईवडिलांना घेऊन तिथे आला होता. आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठा कार्यक्रम होता. सगळीकडे आनंद, हसू, गोंधळ, मुलांचा खेळ, केक, गाणी, सगळं काही. वसुधा दुरून हे सगळं पाहत होती. ती त्यांच्यासमोर आली नाही. तिच्यात ती हिंमत नव्हती, पण तिचं मन तुटत होतं त्या रिक्षावाल्यासाठी. मी माझ्या हिऱ्यासारखा नवरा गमावला, ती स्वतःलाच दोष देत होती. कार्यक्रम संपत आला. राकेशनं आश्रमातील सगळ्या महिलांना साड्या दिल्या, गिफ्ट्स दिली. तो प्रत्येकाशी नम्रपणे बोलत होता. आणखी कोणी राहिलं आहे का, त्यानं विचारलं. तेव्हा आश्रमातील एका बाईनं सांगितलं की शेवटच्या खोलीत एक बाई आहे, एका वर्षापूर्वी आली, खूप मेहनती आहे, पण कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होत नाही. राकेश काही क्षण विचारात पडला आणि मग तो स्वतः त्या खोलीकडे गेला. त्याच्यासोबत आर्या आणि त्याचा मुलगाही होता. खोलीत वसुधा खिडकीजवळ उभी होती, बाहेर पाहत. तिच्या पाठीमागे आवाज आला की काकू. ती वळली नाही. आर्या पुढे आली आणि म्हणाली, काकू, माझ्या भावाचा वाढदिवस आहे, आम्ही सगळ्यांना गिफ्ट देतो आहोत. पप्पांनी खास साड्या घेतल्या आहेत, तुम्हीही घ्या ना. त्या आवाजात निरागसपणा होता. वसुधाने हळूहळू वळून पाहिलं आणि समोर तिचं सगळं जग उभं होतं. तिचे डोळे पाण्यानं भरले. राकेशचेही डोळे ओलावले. काही क्षण कुणी काहीच बोललं नाही. वसुधाने हात जोडले. राकेश 2 पावलं मागे सरकला. माझ्यासोबत काय घडलं, कसं घडलं, मला कळलंच नाही. वसुधा बोलू लागली. जर मी तिथे राहिले असते तर कदाचित तुमचा जीव धोक्यात आला असता. मला तुम्हाला काही करायचं नव्हतं म्हणून मी घर सोडलं. तिच्या आवाजात खूप वेदना होती. राकेश शांतपणे ऐकत होता. त्याला माहिती होतं की ती भोळी आहे, पटकन विश्वास ठेवते. त्यानं मुलीकडे पाहिलं. आर्या समजूतदारपणे म्हणाली की बाबा, तुम्ही आमच्यासाठी सगळं काही आहात. तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. त्या शब्दांनी राकेश आणखीनच विचारात पडला. गेल्या 2 वर्षात त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. बायकोचा धोका, तुटलेलं मन आणि मुलांसाठी उभं राहणं, हे सगळं तो विसरू शकत नव्हता. तो पुढे आला आणि वसुधाच्या हातात साडी आणि गिफ्ट दिलं. काळजी घे एवढंच म्हणाला आणि वळून निघाला. वसुधाने त्याचा हात पकडला. राकेश, मला माफ कर, मला माझी चूक समजली आहे, ती रडतच म्हणाली. राकेश थांबला. काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, एकदा तू धोका दिलास, उद्या तुझ्या आयुष्यात अजून चांगला कोणी आला तर पुन्हा आम्हाला सोडशील. त्याच्या आवाजात भीती होती. मी पुन्हा त्या दुःखातून जाऊ शकत नाही. तो पुढे म्हणाला, तुला काही लागलं तर सांग, आम्ही तुझी काळजी घेऊ, पण पुन्हा विश्वास ठेवू, पुन्हा प्रेम करू हे मी सांगू शकत नाही. एवढं बोलून तो निघून गेला. आर्या आणि मुलगाही तिच्याजवळ आले नाहीत, पण त्यांच्या डोळ्यांत भावना होत्या. वसुधा तिथेच उभी राहिली, हातात साडी आणि डोळ्यांत अश्रू. पण तिच्या मनात एक नवीन विचार जन्माला आला की मी प्रयत्न करेन, मी माझी जागा पुन्हा मिळवेन, मी त्यांचा विश्वास परत मिळवेन. वसुधाच्या आयुष्याची खरी लढाई आता सुरू झाली होती. आयुष्याने तिला खूप मोठा धडा शिकवला होता. ज्या प्रेमासाठी, ज्या आकर्षणासाठी तिनं स्वतःचा संसार, नवरा आणि मुलं सगळं काही धोक्यात घातलं होतं, तोच प्रियकर तिच्यासाठी सर्वात मोठा धोका ठरला होता. अमोलनं तिला दिलेलं प्रेम हे खरं नव्हतंच. ते फक्त स्वार्थ, शरीर आणि वेळ घालवण्यापुरतं होतं. हे तिला उशिरा का होईना पण समजलं होतं. त्या दिवशी आश्रमात बसून ती खूप वेळा विचार करत होती की मी काय गमावलं आणि कशासाठी गमावलं. तिच्या डोळ्यांसमोर राकेशचा चेहरा वारंवार येत होता. त्याचं शांत राहणं, त्याचा संयम, त्याने मुलांसाठी घेतलेली जबाबदारी आणि स्वतःवर आलेलं दुःख शांतपणे सहन करण्याची त्याची ताकद, हे सगळं आठवत होतं. तिनं ठरवलं की आता मी पळणार नाही, माझ्या चुकीपासूनही नाही आणि माझ्या जबाबदारीपासूनही नाही. मला राकेशचा विश्वास परत मिळवायचा आहे, जरी आयुष्यभर लागलं तरी.
त्या दिवसापासून वसुधा बदलू लागली. ती आधीही आश्रमात काम करत होती, पण आता तिच्या कामात एक वेगळाच समर्पण भाव होता. ती फक्त काम करत नव्हती, तर ती स्वतःला सुधारत होती. प्रत्येक दिवस ती स्वतःला विचारायची की आज मी कालपेक्षा चांगली झाले का. तिने मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या गरजांसाठी पैसे साठवायला सुरुवात केली. आश्रमात जे मिळेल त्यातून थोडं थोडं बाजूला काढू लागली, कुणालाही न सांगता. कारण आता तिचं प्रेम बोलण्यात नव्हतं तर कृतीत दिसत होतं. कधी कधी ती राकेशला फोन करायची, पण फारसं काही बोलायची नाही. मुलं कशी आहेत एवढंच विचारायची. राकेशही छोटंसं उत्तर द्यायचा. त्याच्या आवाजात अजूनही अंतर होतं आणि ते अंतर वसुधालाही जाणवत होतं. पण ती घाई करत नव्हती. एकदा तिनं आर्याची वाढदिवसाला गुपचूपच एक गिफ्ट पाठवलं. त्यावर फक्त लिहिलं होतं की आईकडून. आर्यानं ते गिफ्ट उघडलं तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती काहीच बोलली नाही. फक्त गिफ्ट जवळ ठेवून शांत बसली. राकेश हे सगळं पाहत होता. वसुधामध्ये झालेला बदल त्याला दिसत होता, पण मनातील जखम अजूनही ताजी होती. विश्वास हा एकदा तुटला की पुन्हा जोडणं खूप कठीण असतं हे त्याला चांगलंच माहिती होतं. एक दिवस वसुधाने ठरवलं की आज मी त्याच्यासमोर उभी राहणार. ती राकेशच्या घरी गेली, दार ठोठावलं. राकेशनं दार उघडलं. दोघेही काही क्षण फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. वसुधा शांतपणे म्हणाली की मी परत यायला नाही आले, मी काही मागायलाही नाही आले. मला फक्त एवढं सांगायचं आहे की मी आता बदलले आहे आणि हा बदल कायमचा आहे. तू मला स्वीकारलंस तरी चालेल, नाही स्वीकारलंस तरीही मी तुझ्यावर काही जबरदस्ती करणार नाही. पण मी आयुष्यभर तुझा विश्वास परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहीन. राकेश काहीच बोलला नाही, पण यावेळी त्यानं दरवाजा बंद केला नाही. तो तसाच उभा राहिला. त्या दिवसानंतर वसुधा अधूनमधून मुलांना भेटायला येऊ लागली. त्यांच्यासाठी वेळ देऊ लागली. त्यांच्या अभ्यासात मदत करू लागली. आई म्हणून तिचं कर्तव्य निभावू लागली. पण बायको म्हणून काहीही मागितलं नाही. पण राकेश मात्र बदलला होता. तो आता आधीसारखाच नव्हता. तो बोलायचा पण कमी, हसायचाही पण जबरदस्तीने, अंतर ठेवून. एक दिवस वसुधा अचानकच घरी आली. घरात त्याच्या कपाटात तिला काही कागद सापडले. ती वाचून तिच्या पायाखालची जमीन सरकली. ते कागद घटस्फोटाचे कागद होते. तिच्या हातातून ते कागद खाली पडले. तिच्या मागे राकेश उभा होता. हो, हेच खरं आहे, तो शांतपणे तिला म्हणाला. वसुधा थरथरत्या आवाजात म्हणाली, म्हणजे मला एक संधी. राकेशच्या डोळ्यात वेदना होत्या, पण आवाज त्याचा स्थिर होता. तू बदललेली आहेस वसुधा, खूप बदलली आहेस, आणि कदाचित तू आता त्या विश्वासाचीही पात्रही आहेस. वसुधाच्या चेहऱ्यावर आशेची एक किरण उमटली. पण पुढच्याच क्षणी राकेश म्हणाला, पण मी बदललो नाही. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी अजूनही तोच तुझा धोका विसरू शकत नाही. रात्री झोप लागत नाही, तुझी आठवण नाही तर तुझा केलेला विश्वासघात आठवतो. आणि अशा नात्यात राहणं म्हणजे रोज स्वतःला त्रास देणं. तो थोडासा थांबला. वसुधा जमिनीवर बसली. तिचं सगळं काही पुन्हा एकदा तुटलं होतं. मग आता ती कसं बसं म्हणाली. राकेश शांतपणे म्हणाला, प्रयत्न करू नकोस, बस इतकं. आता तू मुक्त आहेस आणि मीही. त्यानं कागद तिच्यासमोर ठेवले. ही सही शेवटची असेल आपल्या नात्यात. ती रडू लागली, माफी मागू लागली, मला एक संधी दे म्हणू लागली. पण आता निर्णय त्याच्या हातात होता. एकीकडे त्याची तुटलेली भावना आणि दुसरीकडे बायको वसुधाचा खरा बदल, तिचा पश्चाताप. तो विचार करत होता, एखाद्या माणसाला एक चूक माफ करून त्याला दुसरी संधी खरंच द्यावी का, की एकदा विश्वास तुटला की कायमचंच नातं संपवावं. आता बायको वसुधा अजूनही प्रयत्न करतच होती त्यांचं नातं वाचवण्याचा. नवरा राकेश अजूनही विचार करत होता, तो म्हणजे घटस्फोटाचा. आणि त्यांचं आयुष्य त्यांच्या समोरच उभं होतं, एका निर्णयाची वाट पाहत. तर तुम्हाला काय वाटतं, राकेशनं वसुधाला माफ करायला हवं का, तिला पुन्हा एकदा संधी मिळायला हवी का? कारण आयुष्यात चूक सगळ्यांकडूनच होते, पण त्या चुकीतून शिकून जो माणूस स्वतःला बदलतो तो खरंच दुसऱ्या संधीचा हकदार असतो का? की घटस्फोट देऊन त्यानंही मोकळं व्हावं, आपल्या आयुष्यात पुढे जावं? तुम्हाला काय वाटतं ते खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. नातं टिकवणं सोपं नसतं, ते विश्वासावर उभं असतं. आणि विश्वास हा काचेसारखा असतो, एकदा तुटला की पुन्हा जोडता येतो, पण त्यावरचे तडे कायम दिसतात. त्यामुळे नात्यात असताना प्रत्येक पाऊल विचार करून टाका, कारण एक क्षणाचा निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. पण त्याचवेळी माणूस चुका करतो आणि त्या चुका त्याला शिकवतात. जर एखाद्याला त्याची चूक मनापासून समजली असेल आणि तो स्वतःला बदलण्यासाठी प्रयत्न करत असेल, तर कदाचित त्याला एक संधी देणं चुकीचं नसतं. माफ करणं म्हणजे विसरणं नाही, तर स्वतःला त्या वेदनेतून मुक्त करणं असतं. आणि शेवटी नातं वाचवायचं की नाही हा निर्णय नेहमी मनाने नाही तर समजुतीनं घ्यायला हवा.
आयुष्यात प्रत्येक नातं हे विश्वासावर उभं असतं. विश्वास हा शब्द छोटा असला तरी त्याची किंमत खूप मोठी असते. एकदा तो तुटला की परत जोडता येतो, पण त्यावरचे तडे कायम दिसत राहतात. म्हणून नात्यात असताना प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. क्षणिक आकर्षण, भावनिक कमजोरी किंवा चुकीच्या संगतीमुळे घेतलेले निर्णय आयुष्यभराची शिक्षा देऊ शकतात. वसुधासारखी चूक अनेकदा लोक नकळत करतात. त्यावेळी सगळं योग्य वाटतं, पण जेव्हा वास्तव्य समोर येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे त्या क्षणी काय योग्य वाटतं यापेक्षा याचा पुढे काय परिणाम होईल हा विचार करणं गरजेचं आहे. त्याचवेळी राकेशसारखे लोकही आयुष्यात असतात, जे स्वतःचं दुःख मनात ठेवूनही जबाबदाऱ्या निभावतात. जे नातं तुटलं तरी स्वतःची किंमत कमी होऊ देत नाहीत. स्वतःचा सन्मान जपणं ही सुद्धा तितकीच मोठी गोष्ट आहे. माफ करणं ही खूप मोठी ताकद आहे, पण प्रत्येक वेळी माफ करून पुन्हा तिथेच परत जाणं आवश्यक नसतं. काही वेळा माफ करून पुढे जाणं हेच योग्य असतं, कारण नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं. विश्वास, आदर आणि सुरक्षिततेची भावना तितकीच गरजेची असते. आयुष्य आपल्याला नेहमीच दुसरी संधी देतं, पण ती संधी त्याच नात्यात परत जाण्याची असेलच असं नाही. कधीकधी ती संधी स्वतःला सुधारण्याची आणि नवं आयुष्य सुरू करण्याची असते. म्हणूनच नातं जपा, पण स्वतःलाही जपा. प्रेम करा, पण समजुतीनं, आणि निर्णय घ्या, पण भविष्य डोळ्यांसमोर ठेवून. कारण शेवटी आपल्या निर्णयांवरच आपलं आयुष्य उभं राहतं किंवा आयुष्य कोसळतं. चला, ही स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. कॉमेंट करून प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.